सकाळी उठले की पहिले ॲसिडिटीची गोळी घ्या किंवा त्याचे सिरप येतं ते घ्या. म्हणजे पित्त होणार आहे की नाही हे पण माहीत नाही त्यांना, पण तरी घेऊन टाका आणि शमन करून टाका. काय दुष्परिणाम आहे त्याचे? हा एक प्रकारचा फोबिया झालाय की मला ऍसिडिटी झाल्यावरती घाम सुटतोय, छातीत धडधडतंय, मला भीती वाटतेय आणि मला दुसऱ्या दिवशी व्हायला नको म्हणून मी अँटासिड घेणार. एक्झॅक्टली. अँटासिड, अँटी ऍसिड म्हणजे काय की अशा काही अल्कलाईन गोळ्या की जे घेतल्यावर तुमचं अम्लच नष्ट होतं. पण हे अम्ल नष्ट होऊन चालेल का? कारण ते पचनासाठी आवश्यक आहे. आपल्याला काय हवंय की ते चांगलं अम्ल तिथे राहिलं पाहिजे. बघ, सतत अँटासिड घेत असाल, शरीरातलं कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होणार आहे, तुमची हाडं ठिसूळ होणार आहेत, तुमचे केस गळायला लागणार आहेत आणि तुम्ही बघाल की तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पण लवकर येतील. तर या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर तुम्ही अँटासिड घेऊ नका. तुम्ही तुमची जीवनशैली बदला, तुम्ही तुमचं जीवनशैली बदला, तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही योग्य वेळी आहार घ्या, ज्या गोष्टी खाल्ल्यावर तुम्हाला तो त्रास होतोय ती गोष्ट करू नका, हे बेटर.